डिअर स्टुडंट्स, आज आपण शेकडेवारीमधील सराव संच 30 मधील राहिलेले एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. त्यापैकी तिसरं एक्झाम्पल आहे. प्रकाशने 19,500 चौमीटर शेत जमिनीपैकी 75% भागामध्ये ज्वारी पेरली, तर त्याने किती चौरस मीटर जागेमध्ये ज्वारी पेरली? प्रकाशकडे एकूण जमीन किती आहे? तर 19,500 चौरस मीटर एकूण जमीन आहे. 19,500 चौरस मीटर. त्यापैकी त्याने 75% भागामध्ये ज्वारी पेरली आहे, तर त्याने एकूण किती चौमीटर जागेमध्ये ज्वारी पेरली हे आपल्याला शोधायचं आहे. किती चौमीटर मध्ये ज्वारी पेरली हे आपल्याला शोधायचं आहे. मग आपण जे शोधायचं आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना गृहीत धरायचं. मग आपलं पहिलं काय ना, समजा प्रकाशने कोणतंही इंग्रजी लेटर आपण इथे वापरतो. एक्स जागे एक्स चौमीटर मध्ये काय विचारले? किती चौरस मीटर, म्हणून एक्स चौमी जागेत ज्वारी पेरली. मग यावरून आपल्याला समीकरण काय मिळणार आहे पुढं? तर x भागिले 19,500 बरोबर 75 भागिले 100. याचा अर्थ कसा की 19,500 पैकी x जागेमध्ये त्याने ज्वारी पेरली. जर 100 पैकी 75% आहे, म्हणजे 100 पैकी 75 इतक्या क्षेत्रामध्ये त्याने ज्वारी पेरली, तर 19,500 पैकी किती? मग आपल्याला इथं काय काढायचं आहे? समीकरणामधील x ची किंमत काढायची. x जिथं आहे तिथंच ठेवायचा. आणखी 19,500 जे आहे ते समीकरणाच्या उजव्या बाजूला जाणार. मग भागाकारामध्ये असताना समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला जात असेल तर ते काय होणार? गुणाकार होणार. 75 भागिले 100 गुणिले 19,500. हे 2 शून्य गेले, म्हणजे आपण इथं भागाला राहिलं काय? x बरोबर 75 गुणिले 195. इथं आपण गुणाकार करूया. 195 गुणिले 75. 5 5 25, 5 5 2, 5 45, 2 44, 4 5 1 5 आणि 4 9. नंतर नेक्स्ट 5 7 35, 5 9 7 63, 66 6 आणि 7 1 7 आणि 6 13, 5 12 2 10 1 10 आणि 6 16 4 1. ओके, किती मिळालं आपल्याला? 14,625. x ची किंमत मिळाली 14,625. म्हणून प्रकाशने एकूण 14,625 चौमीटर जागेत ज्वारी पेरली. शेवटी वाक्यामध्ये उत्तर लिहायला विसरायचं नाही. म्हणून प्रकाशने एकूण 14,625 चौरस मीटर जागेत ज्वारी पेरली. लक्षात आलं? त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. पुढचं एक्झाम्पल आहे. सोहमला त्याच्या वाढदिवशी 40 मेसेजेस आले. सोहमला त्याच्या वाढदिवसा दिवशी 40 मेसेजेस आले. त्यापैकी 90% मेसेजेस हे शुभेच्छा देणारे होते. 90% मेसेजेस, 40 पैकी 90% मेसेजेस शुभेच्छा देणारे होते. तर शुभेच्छा न देणारे मेसेजेस किती? शुभेच्छा न देणारे मेसेजेस किती, म्हणजे न देणाऱ्या मेसेजेसची संख्या आपल्याला इथं विचारलेली आहे. मग आपल्याला शोधायचं काय आहे? शुभेच्छा न देणारे मेसेजेस. तर त्यासाठी काय करूया? संख्या विचारली, आपल्याला टक्केवारी माहिती पाहिजे. टक्केवारी आपण इथं काढू शकतो. म्हणून शुभेच्छा न देणारे मेसेजची टक्केवारी बरोबर किती असणार आहे?
जर हे 100 पैकी 90 आहे म्हणजेच 100 वजा 90 इतके काय असणार आहे? 90 जर शुभेच्छा देणारे असतील तर 100 वजा 90 हे किती काय असणार आहे? शुभेच्छा न देणाऱ्या मेसेजेसची टक्केवारी किती मिळाली आपल्याला? 10%. 10%. ओके. आता या 10% वरून आपण संख्या काढूया. टक्केवरून आपण संख्या काढूया. म्हणून आता गृहीत धरायचं आहे. जे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ते काय करूया आपण? गृहीत धरूया. शुभेच्छा न देणारे मेसेजेसची संख्या इथं y मानू. y मानू. मग यावरून आपल्याला समीकरण काय मिळणार आहे? म्हणून y भागिले 40 बरोबर 10 भागिले 100. एकूण मेसेजेस किती आहेत इथं? 40. मग जर 100 पैकी 10 जर 100 पैकी 10 तर 40 पैकी किती? इथं आपण y ची किंमत काढायची. y बरोबर नेहमीप्रमाणे काय होणार? 40 भागाकारामध्ये आहे. दुसऱ्या बाजूला गेल्यानंतर गुणाकारामध्ये होणार आहे. 10 भागिले 100 गुणिले 40. मग काय ते? इथेच करूया. पहिल्यांदा काय केलं? या दोघांचा गुणाकार केला भागिले 100. ओके. किती राहिलं? 4. y बरोबर किती मिळालं आपल्याला? 4. म्हणून शुभेच्छा न देणाऱ्या मेसेजची संख्या 4 असेल. लक्षात आलं? अशा पद्धतीनं वर्ड प्रॉब्लेम्स तुम्ही सोडवायचे. नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. त्यानंतर सराव संच 30 मधील पुढचे एक्झाम्पल्स आहेत. एक्झाम्पल नंबर 5 आहे. एका गावातील 5675 पैकी 5448. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय सांगितले की एका गावातील 5675 पैकी 5448 लोक साक्षर आहेत. लोक काय आहेत? साक्षर आहेत. तर त्या गावाची साक्षरता किती टक्के आहे? तर त्या गावाची एकूण साक्षरता किती टक्के आहे? एकूण लोक आहेत 5675. त्यापैकी 5448 लोक साक्षर आहेत. तर साक्षरतेची टक्केवारी काढायची. त्यासाठी आपण काय करूया? टक्केवारी x मानू. समजा गावची साक्षरता x%. काय मानू? x मानू. x% मानू. मग यावरून आपल्याला समीकरण काय मिळणार? म्हणून x भागिले 100 बरोबर काय? 5675 एकूण लोकसंख्या आहे आणि त्यापैकी 5448 लोक साक्षर आहेत. जर 5675 पैकी 5448 लोक साक्षर आहेत तर 100 पैकी किती टक्के? म्हणून काय करायचं? x जे आहे तिथे ठेवायचा. x बरोबर 5448 भागिले 5675 गुणिले 100. थोडेसे मोठे नंबर्स दिलेले आहेत. मग त्यासाठी काय करायला लागणार आहे? इथं 5 आहे. या संख्येच्या शेवटचा अंक काय? 5 आहे. इथला 8 आहे. निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल की या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. आपल्याला जे आन्सर मिळणार आहे ते पॉइंटमध्ये मिळेल. मग आपण काय करू शकतो? 100 आहे. इथं 5 आहे. मग 5च्या पटीतली एखादी संख्या की या दोन्हीला भाग करण्याचं. आपण शक्य तितकं संक्षिप्त रूप द्यायचं.
मग 25 या संख्येनं भाग जाऊ शकतो. तर आपण पहिल्यांदा 25 चोक 100 आपल्याला माहिती आहे. तर इथं भाग जातो का बघू. 25 म्हणजे काय करायचं, इथं 5675ला 25 भाग घालवायचा. 25 दोन्ही 50. इथं राहिले 6. पुढे घेतल्यानंतर 25 पुन्हा 25 दोन्ही 50. त्याच्यानंतर राहिले 17. पुन्हा हा वरचा 5 घेतला. किती राहिले 25 सत्ते पावणे 200. 25 सत्ते पावणे 200. 227 आपल्याला आन्सर मिळणार आहे. आणि इथं काय झालं 25 चोक 100. मग राहिलं काय इथं 25 5448 भागिले 227. काय केले पुन्हा एकदा बघा. नीट लक्ष द्या, मोठे नंबर्स आहेत, लगेच गोंधळून जायचं नाही. 5675. एक्स जिथं आहे तिथंच राहिला आणि 100 काय केले आपण गुणाकारामध्ये घेतले. म्हणजेच 5675 पैकी किती आहे 5448. मग या ठिकाणी आपण काय करूया, या संख्येने या संख्येला पूर्ण भाग जात नाही. जे आन्सर मिळणार ते पॉईंटमध्ये. आणि त्यापेक्षा आपण सोप्या पद्धतीने काय करू शकतो, तर इथं 100 आहे, इथं 5 आहे. 5च्या पटीतील एखादी संख्या, त्या एखाद्या संख्येनं या दोघांना पूर्ण भाग जातो का बघा. त्यानंतर त्यासाठी काय करूया 25 जातो. 25 चोक 100 आहे, त्याला पण जाईल. आपण सोडवून बघूया. 25 अशा पद्धतीने बघा काय करतात. 25 दोन्ही 50. राहिले 6. पुन्हा 25 दोन्ही 50. इथे राहिले 17. वरून घेतले 5. 25 सत्ते पावणे 200. ओके, बाकी राहिली 0. 25 पूर्ण भाग गेला. किती आन्सर मिळाला आपल्याला 227. आणि इथं 25 चोक 100. लक्षात आलं. आता नेक्स्ट काय करायचं आहे, 5448 भागिले 227 गुणिले 4 इतकं राहिलं. त्यानंतर सुद्धा याचा गुणाकार केला तर ती संख्या मोठी होईल. मग काय करूया 227 आणि याला भाग जातो का, तर नाही. 227 ही जी संख्या आहे ती तर कोणत्या पाड्यामध्ये नाही. त्याच्यामुळं नेक्स्ट काय असू शकतं की 227 ने याला भाग जाऊ शकतो. मग आपल्याला 227चा पाढा तयार करायला लागेल. पाढा तयार केल्यानंतर काय लक्षात येईल की तुम्ही पाढा तयार करून बघा तुमच्या नोटबुकमध्ये पेजवर 227चा. त्यानंतर 227 गुणिले 24 केल्यानंतर आपल्याला 5448 इतका आन्सर मिळतं. म्हणजेच 227 एके 227. 227 गुणिले 24 बरोबर 5448 येतं. मग इथं राहिलं काय 24 गुणिले हे 4. 24 चोक 96. मग आपल्याला एक्सची किंमत काय मिळाली 96%. फक्त नंबर्स मोठे दिसतात. आपण काय करायचं, त्याला शक्य तितकं संक्षिप्त रूप देण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यात तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. नंतर हा गुणाकार जर तुम्ही करून बघितलात 227 गुणिले 24 तर आपल्याला हे आन्सर मिळतं. म्हणजेच इथं पूर्ण भाग जातो 96%. म्हणून त्या गावची साक्षरता 96% आहे. अशा पद्धतीनं एक्झाम्पल हे सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी आपण काय काय केलं नीट लक्षात घ्या. पुन्हा एकदा 1-2 वेळेस हे गणित तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. नेक्स्ट आणि सराव संच 30 मधील लास्ट एक्झाम्पल आहे. जांभूळ गावातील निवडणुकीमध्ये 1200 पैकी 1080 महिलांनी मतदान केले आणि वडगावातील 1700 पैकी 1360 महिलांनी मतदान केले. तर कोणत्या गावातील महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण जास्त आहे? कोणत्या गावातील महिलांचे मतदान करण्याचे प्रमाण जास्त आहे, अधिक आहे? मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर 1200 पैकी 1080 आहे. तर जांभूळ गावातील महिलांचं मतदान करण्याची टक्केवारी काढायची आणि त्यानंतर वडगावातील
महिलांची मतदानाची टक्केवारी काढायची. म्हणून समजा जांभूळ गावातील महिलांचे मतदान टक्केवारी चिन्हामध्ये दिली टक्केवारी बरोबर टक्केवारी x मानू किंवा a मानू. ओके, मग आपल्याला काय समीकरण मिळणार इथं? म्हणून a बरोबर a भागिले 100 बरोबर 1080 भागिले 1200. लक्षात आलं? दोन्ही फक्त कम्पेअर करायचे. जांभूळ गावातील इथे संख्या दिली 1200 पैकी 1080 आणि वडगावातील संख्या दिलेली आहे 1700 महिलांपैकी 1360 महिला दिलेल्या आहेत. हा, फक्त दोघांची पर्सेंटेज काढून काय करायचं आहे, त्यांची तुलना करायची. मग इथं काय मिळणार आपल्याला? a बरोबर 1080 भागिले 1200 गुणिले 100. नंतर नेक्स्ट काय इथे येते बघा 1080 ला 1,08,000 इथे काय केलं आपण? 1080 ला 100 न गुणलं, इथे डायरेक्ट भागिले 1200. काय आन्सर घेते बघा? a बरोबर 12 90 अष्टोदरसे 12 अष्टोदरसे म्हणून 90%. हे काय मिळालं आपल्याला? जांभूळ गावातील टक्केवारी, महिलांची टक्केवारी. ओके, किती मिळाली? 90%. आता नेक्स्ट काय करूयात आपण? एक्झाम्पल रफ करते. नेक्स्ट काय काढूया? वडगावातील समजा वडगावातील महिला मतदान टक्केवारी. इथं a मानली, इकडे आपण b मानू. म्हणून यावरून आपल्याला काय समीकरण मिळणार? b भागिले 100 बरोबर किती आहे ते? 1360 भागिले 1700. त्यानंतर b बरोबर काय होणार आहे इथं? 1360 भागिले 1700 गुणिले 100. इथं आपण काय करूयात? यांचा गुणाकार करून घेऊया. 1360 ला 100 न गुणल्यानंतर आन्सर मिळते आपल्याला 1,36,000 भागिले 1700. शून्य काय शून्याचा भाग घालवला. त्यानंतर राहिले किती इथं? 1360 भागिले 17 17 1 17 36 आणि हा वरचा राहिला 0. म्हणजे इथं आन्सर किती मिळालं? b बरोबर 80. काय आहे? हे टक्केवारीमध्ये मिळालेलं उत्तर आपल्याला. b बरोबर 80%. हे काय मिळालं? वडगावातील मतदानाची टक्केवारी. काय केलं आपण? पहिल्यांदा जांभूळ गावातील महिलांचे मतदानची टक्केवारी a मानली आणि त्यावरून समीकरण तयार करून ती टक्केवारी मिळवली. a बरोबर 90%. म्हणजे जांभूळ गावातील महिला मतदारांची टक्केवारी किती मिळाली? 90%. त्यानंतर नेक्स्ट काय केलं? इथं महिला मतदानाची टक्केवारी b मानली, त्यावरून समीकरण तयार केलं आणि b ची किंमत काढली 80%. दोघांचं नीट निरीक्षण केल्यावर लक्षात येईल
की जांभूळ गावातील महिला मतदारांची टक्केवारी ही वडगावातील महिलांच्या पेक्षा अधिक आहे. म्हणून लास्ट आपला आन्सर काय असणार आहे? म्हणून वडगावातील महिला मतदारांची टक्केवारी जास्त आहे. टक्केवारीचे प्रमाण जास्त आहे. त्याप्रमाणे सराव संच 30 मधील सगळे एक्झाम्पल्स आपण इथं सोडवलेले आहेत. एक्झाम्पल्स नीट वाचल्यानंतर आपल्याला कोणत्या क्रिया करायच्या आहेत, काय गृहीत धरायचं आहे हे नीट लक्षात येतं. समजलं नाही तर पुन्हा एक्झाम्पल नीट रीड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला पाढे सुद्धा पाठ असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने एक्झाम्पल्स सगळे सराव संच 30 मध्ये तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करायचे.